बसल्या का? शांता काकू घरी नाही गेल्या का अजून? गेली होती, घरी गेली होती. मग आई गेली नेऊन दिलं घरी बसली आता. थकला सकाळपासून. तू आली का साडी बदलून? हो घातली मी पूजेच्या वेळी दिवसभर, आता बदलून आली. तू कुठं चालली? मी कुठं नाही चालली, मला घरी गमे नाही. म्हणलं असंच कोणी बसलं इकडे तर म्हणून मी आली बोला चालाले. काही राव, पण कार्यक्रम मस्त झाला आपला. अन्न जास्त उरलं बी नाही आणि जास्त वायाही नाही गेलं. हो मस्त झाला कार्यक्रम. स्वयंपाक बी मस्त झाला, पूजाही मस्त झाली, सगळ्याच्या तर्फे सगळं झालं. रीता किती उशीर आली काकू तुम्ही? पाटलीनाची रीता किती उशीर आली तुम्ही काही म्हणत नाही का तिले? मी काय म्हणू बाबा, काय माहित काची तयारी करत बसली होती तर. आता ती मैत्रीण म्हणते ना, तू समजा तिले. मी काची मैत्रीण जी आताच तर आली थे. तर गेलो आम्ही दोघीजणी सोबत. तुम्ही आम्हाला नेलं नाही, मला नेलं नाही, तर मग म्हणलं चाल येऊ आपण. मी शहरातली पोरगी नसन तिली पटत. उद्याची वटपौर्णिमा. वटपौर्णिमा जशी झाली तसं पेरणं पाणी येते. पाणी आला 2 पाणी. पेराचं करा पाहा लागेल बापा आता. पद्माचं बरं आहे, पेरणं नाही काही नाही, दुकान पाय नाही राय नाही. तर आम्ही काय करावं, आमच्यापाशी शेती नाही तर आमच्या दुकानावर भरशावर पोट आहे. पाटली नाजी आता रीता इथं आली आहे, आता शेतात जाईन का ते? नोकरी सुटली म्हणते भाऊची, राघव भाऊजी. तर ते कायले जाईन हो, ते जाते का? माझी मोठी सून राहिली होती ना, ते गेली असती. मोठी सून बिचारी खूप साधी सुधी आहे. येतो तर म्हणे बा, आली नाही अजून. हा मोठं पोरग म्हणे ना आम्ही येतो. मोठ्या पोराला बी नोकरी ना तुमच्या? आहे नोकरी, पण काय त्याची नोकरी काही एवढी चांगली नाही आहे. पण त्याला आवडे शहरात राहीन. आता त्यालाही सुटला हिरस, लहान इतर आल्याला तर मोठा येतो म्हणते. जा मग तुमच्या घरी 2-2 सोना. हो मजाच आहे. चंदाही आली होती. चंदा कुठून आली इकडून? तर कुठून आली चंदा इकडून? मी आली ना त्याला सोडून. कुठं बस स्टॉपवर गेलती का? हो बस स्टॉपवर गेलती. ग्रीष्मा मी दिने होता. दिनेही आलता तुमच्या संग? आम्ही तो हे नाही का गण्या, तो नेऊन देतो म्हणे यायले 2 व्हीलरनं तिथंवरी. तर यानं कोणाच्या गोष्टी ऐकल्या माहीत नाही. तर यानं तो ऑटोवाला ऐकलं आणि त्यानं घेऊन आला. थांबा म्हणे 2 मिनटं. तो डायरेक्ट गेला वर्धीले घेऊन. ऑटोवर जाणार होता, तर मग तिथूनच रेल्वे पकडायची होती. तर म्हणून मग आम्ही गेलो तिथं पण, तो बस स्टॉपवरी बसून. दिने म्हणे चला काकू आपणही जाऊ. तिथं पण आम्ही सोडायला गेलतो. हे गेले डायरेक्टच तिकडे. दिन्या लय हुशार आहे, कुठून ऐकलं आणि काय ऐकलं. चला म्हणे मी तुम्हाला बरोबर ऑटोवाल्याला बरोबर आणलं त्यानं. त्याचं दुसऱ्याच्या बोलण्याकडेच लक्ष राहते ना. आता केव्हा येईन? दिवाळीले येतं मधात, गणपतीच्या याच्यात येईन म्हणे. काय माहीत आता. मी राहिला नाही ह्या वेळेस, महिना राहिला. हो महिनाभर इकडे तिकडेच झालं. आता आता हाय आम्ही दोघी मायले की आणखीन. जाऊ द्या, कमाईचे दिवस आहे आता. कमाई करून तर पुढं हे होते. त्याच्यासाठी ना ग्रीष्माला चांगले शिकवायचं आहे म्हणते. मा पोरीले पुढं पैसे लागेल म्हणते शिक्षणाले, म्हणून कमावू दे म्हणते पैसे. ग्रीष्मालाही दुःखी झाली असन. रडे बिचारी. समजावलं दिन्यानं. दिन्याला हुशार आहे. आता कुठं गेली कोणी? खेळायला गेली आहे दिन्यासोबतच. माय जीव असा होते, एखादं भाजीपाल्याचं दुकान लावू का? चालन का शांता काकू? आता आपल्या गावात चालले तर पाहिजे, पण भाजीपाला अशी चीज आहे, नाही खपला तर सडाचं धन आहे. हो तेही विचार आहे. वाया जाऊ शकते भाजीपाला, टिकणारी चीज नाही ना. चौकात जर घेऊन बसलो तर खपणार नाही का? काय सांगू आम्ही, मला नाही समजत. एक तर लोक खपन घेपन म्हणा जाईन कुठं, पण फ्रीज राहिला किती दिवस ठेवशील फ्रीजमध्ये, दुसऱ्या दिवशी काच लागन. कर तसा विचार. काय म्हणतं तर कमी पैसा घेऊन पाय पहिले. माझ्या घरचं काम सोडशील का चंदा? ते म्हणते तुमची मोठी सून, मग कोणती गरज आहे माई? हो म्हणा, त्यासाठी तू आमच्या कामासाठी तू लढून नाही ठेवू शकत. अजून विचार वय करून राहिली, अजून ठरवलं नाही. पाहतो मग. पण काही राव, कार्यक्रम 1 नंबर झाला. मस्त कार्यक्रम झाला. हो कार्यक्रम 1 नंबर झाला. पद्मावहिनी मस्त दिसे आज. साडी गिडी चांगली घाला लागते बाई, घाला लागते. शांता काकू तुमची आई मला मगाशी ओळखूच नाही आली. बसल्या होत्या मंदिरात तर मी बोलली, त्याईनं मला तरी ओळखलं. चंदाबाई म्हणे तू. तर लयच झटकल्या. आता खूप हे दिसे, पहिले चांगले दिसे. आता वय वाढून राहिलं का? मीच तेवढी मोठी झाय. मस्त वय एवढं मोठं झालं तर तिचं नाही वाढणार. चाल जातो घरी. मग येई म्हणून मस्त माई पोरगी गोष्ट मी आहे. घरी नाही आली म्हणून, घरी आली मला सोडलं ना, निघली म्हणून आणखी. जे ना आता चांगल्या 1-2 महिने
राहिली असती पण ते संगीताच्या आणि तिला जा लागेल. संगीता एकटी होते ना. बोले लता जाताना दिसली, गोपालला लता तिकडे येतो म्हणे वर देऊन. कुठं गेले तर ते चिमली चामली बी दिसली खूप. तब्येत खराब आहे का तर माहीत नाही. कोण लता ना गोपालजी कुठं गेले हा माहीत. वर देऊन येतो म्हणे. आता इथं जेवली गेली तर काहीच तर नाही बोलली. काय झालं बाप्पा वेळेवर. हा माहीत काय झालं तर दिसली दोघंही. सांगितलं नाही. तुम्ही कुठं निघले दोघी जणी. आम्ही तुम्हाला भेटायला आलो. आम्हाला घरी आता कामधंदे झाले, खाणंपिणं झालं, रात्री स्वयंपाक नाही करायला लागत. मग म्हणलं चला भेटतेच कोणी कोणी तर गेलं का. अर्चनाला कशी फुरसत भेटली. आता भेटली का हल्ली फुरसत. मी नाही निघली पाहिजे का बाहेर. आता ब्लाऊज नाही असतं. अर्चना मला एक ब्लाऊज शिवून देजो. आईनं साडी आणली, मस्त साडी आहे. तर माझं जीव होती उद्या वडसाच घाला, पण ब्लाऊज नाही आहे. शिवून देजो बरं मला एक ब्लाऊज. आणलं काऊन नाही, काही काम तर नव्हतं. दिलं नाही रात्रभर शिवून दिलं असतं. साडी पिको फाल करून दिली असती. हो गडे, पण आता लय रात झाली, लय वेळ झाला. द्या आणता आणून द्या, करून दे तुम्ही सकाळपर्यंत. तुली उद्या वडसात्रीची तयारी करशील ना. मी काय करू, मला साजरा नवरा आहे मा. मी नाही येत. कसाही राहो, पुढच्या जन्मात चांगला भेटन. तुला उपासही करजो आणि पूजाही करजो. त्याच्यासाठी राहते. आपण पौर्णिमा म्हणून करायचं. काय आजी मला ते करूशात नाही वाटत. नाही पूजा करूशा लागत, नाही काही काही करूशा वाटत. मी तेच सांगून राहिली अचानक राहिले. आपल्याला नाही भेटला ह्या जन्मात तर पुढच्या जन्मात चांगला भेटल. कोण पाहिला पुढचा जन्म. पाहू नाही पाहून मनाची कल्पना. पण काय आपण त्याच्यासाठी करते का तू. तुला त्याचंच महत्व आहे का. असं समजायचं का पौर्णिमा होई बा, असं नाही. वडाची पूजा होती आपल्या हातून. हो जी शांता काकू करा लागेल. तुझी श्रद्धा बा, तुझी इच्छा. तुला वाटलं तर कर. येईन मग तुमच्यासोबत. ऐकलं झाडाजवळचं आणणार. हो तिथे नाही तर कुठं जाणार आहे. चाल बा मी जातो, तुम्ही बसा. बसा ना जी काकू, आम्ही आता चालू. तुम्ही चाल लावलं. हो माई आई आहे घरी. काय म्हणन. पहिलेच मला गोष्टी मी म्हणते ते. आता आपण गोष्टी मी आहे तर गोष्टी मी म्हणत ना. काय काय लागते जी पूजेली आणखीन. काय लागते, आंबे असन तर आंबे घेजो, नसन तर नको. येत नाही घेतलं पूजेचं, आमच्यासोबत चालजो, आमच्यासोबतच पूजा करजो. तसंच कधी मी काय घेत नाही बसत. नाही अर्चना, आपली पूजा आपल्यासोबत. काही नाही होत, नाही केली तर आपणही केली तर होते. काय घालान जी शांता काकू द्या. काय घालीन कपडे घालीन. कपडे तर घालान, पण लुगडं घालान. काय घालान काही ना तर उद्या घालजो मस्त लुगडं. तुम्हाला बारीक चुरी घ्यायचं, तुम्हाला सोबते बी. मला तर सोबत बी नाही. सोबत नाही तर काय सोबते तुम्हाला बी. तू म्हणतो मस्त सगळ्यांनी एकसारख्या कलरचे घाला. कुठून आणता एकसारखे कलर. पाहू एकामेकीचे मागू. हिरवे लाल साऱ्यात जवळ आहे. हिरवे घाला, कोणी लाल घाला. मापाशी आहे. कोणाकोणाला लागेल तर घेऊन जा. 3-4 आहे माझं. का बरं भेटली याच्यात जवळ. चला तुमच्याच घरी जाऊ, आम्हाला देऊन द्या. आम्ही बरोबर उद्याची तयारी करतो मग. चला.